हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आजपासून ठरवलंय की मी असं बोलून म्हणजे ब्लॉग करायचं. बरेच दिवस झालं मी असे लॉंग व्हिडिओज टाकलेले नाहीये, शॉर्टच व्हिडिओ टाकते. पण म्हटलं आता रत्नागिरीचे ब्लॉग्स सुरू करावेत. तर इकडे आल्यापासून एवढा भरपूर पाऊस आहे ना इथं, त्यामुळे बरेच दिवस खूप सारा आराम केला मी. तर मग ब्लॉग काही शूट झालेले नाहीत. पण आता मी डेली रुटीन टाकायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे बघू आता कसं जमतंय ते. म्हणजे जे काही दिवसभरात घडेल म्हणजे तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ब्लॉग हे नक्की बघा आणि जर ब्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब जर केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब पण करून घ्या. तर चला मग मी आजचं दिवसभरामध्ये जे काही माझं रुटीन असणार ना ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आत्तू मामा पण आलेले आहेत गावाकडून. तर ते पण असणार आहेत ब्लॉगमध्ये. म्हटलं ते पण आलेले तर मला छान कंटेंट पण भेटलेला आहे. आता अंश गेलेला आहे स्कूलला आणि आता बाकीचं माझ्या सगळ्यात आहेत. नाश्ता वगैरे झालेला आहे. तर आज नाश्त्याला मी मस्तपैकी थालीपीठ बनवले होते भोपळ्याचे. तर त्याची ऑलरेडी ब्लॉग मी आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे आणि बऱ्याच जणांना ती रेसिपी पण माहीत झालेली आहे. त्यामुळे मी काही जास्त टाकलं तो शूट नाही केलेला. तर तेच होतं आज आमच्या नाश्त्यामध्ये. तर नाश्ता वगैरे छान झालेला आहे. तर इकडे जेवण काय बनवायचं ना तो खरंच खूप मोठा प्रश्न आहे. कारण काय झालं इकडे जरा भाज्या वेगळ्या लागतात. म्हणजे टेस्ट अजून आम्हाला तेवढी म्हणजे आवडे नाही, टेस्ट बट आवडे नाही. म्हणून मी गावाकडनं सातपूरला येताना ना मस्त वांगी वगैरे आणायला सांगितलं होतं. गावाकडचं भाजीपाला घेऊन आलेली आहे आणि खूप महाग आहे तिथं गोष्टी. म्हणजे फळं वगैरे जरी घ्यायला गेलं तर खूप सारे महाग आहेत आणि भाज्या पण म्हणजे महाग तर आहेतच पण टेस्टी नाही आहेत बिलकुल. असं मला पाणी जरा बहुतेक पाण्या चेंज असल्यामुळे बहुतेक तो वेगळा लागत असेल. त्यामुळे आता बघू. आता तर गावाकडची वांगी आणली तर मस्तपैकी खारं वांग करण्याचं बेत आहे. तर चला मग ब्लॉग लगेच स्टार्ट करते आणि बघू आता जे काय होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. सो स्टे ट्यून. तर इकडे वांगे तरी छानपैकी बनवून झालेले. आता गरमागरम भाकरी बनवते. मला आणि अभिजितला दोघांना पण वांगं खूप आवडतं. पण इकडचं वांगं आहे ना मला जरा टेस्टीच लागत नाही आहे. म्हणजे वेगळंच लागतं आहे जरा. का माहिती का म्हणजे त्याची टेस्टच मला नाही आवडली. बाकीच्या भाज्या तरी बऱ्यापैकी आहेत पण वांग्याची टेस्ट बिलकुल नाही आवडली. ती वेगळी. आत्तू आणि मी दोघी मिळून बनवते आता चिवडा. तर मस्तपैकी असं चुरमुऱ्यांचा चिवडा बनवतोय. हे सगळं घरामध्येच होतं अवेलेबल. म्हटलं छान चिवडा बनवून ठेवावं. अंशला पण खायला सोपं पडतं. पावसाळ्यात असे पदार्थ खायला छान वाटतं. कारण इकडे कंटिन्यू असा पाऊस पडतो. तुम्ही बघू शकता आता कॅमेऱ्यात. पाऊसच पडतोय कंटिन्यू. चिवडा वगैरे बनवून झालं मस्त. आता जेवण करायला बसलो का आम्ही. आणि हे जेवण करताना महाराष्ट्राची हास्य जत्रा आहे बघतच असतो आम्ही. गेले स्वच्छ हे पण आम्ही खाली आहे. टेरेसवरून असा छान व्ह्यू दिसतो. तिकडे संध्याकाळी आम्ही आलो होतो वरती वॉकिंग करण्यासाठी. आणि सकाळी एवढा पाऊस होता. आज दिवसभर भरपूर असा पाऊस पडलेला होता. पण आता पाऊस गेलेला आहे पूर्ण. त्यामुळे छान वाटते. आणि भरपूर पाऊस जरी पडला ना तरी पाणी बिलकुल साठून राहत नाही. इथलं पाणी लगेचच पाण्याचा निचरा होतो. त्यामुळे एवढ्या पावसाचं काही वाटत नाही.
तर इकडे मी म्हटलं अंशला चला आपण आता कवर लावून घेऊयात, कारण बरेच दिवस झाला आज लावू उद्या लावू असं चाललं होतं आणि ते तसंच राहून गेलं होतं काम. आता शाळा सुरू होऊन पण 15-20 दिवस झालेत, तर म्हटलं चला लावून घेऊयात, तर तेच लावतोय. आणि हे कवर पण खूप छान मिळालेले, म्हणजे जिथून आम्ही बुक घेतलेलं तिथूनच हे कवर घेतलेले आहेत. तर आता हे न्यू स्टाईलचे कवर आहेत, म्हणजे डायरेक्ट रेडीमेड कवर आहेत. म्हणजे ते आम्हाला कळतच नव्हते कशा लावायचे, आधी मी नीट बघून घेतले, त्यानंतर कळायला. तर खूप सोपी मेथड आहे, त्यांनी ऑलरेडी सगळं म्हणजे करूनच दिलेलं आहे डायरेक्ट आपल्या. आणि एका साईडने त्यांनी स्टिक दिले, तेवढंच फक्त चिटकवायचं, बस दॅट्स इट. साईज बरोबर बसतात. वह्यांचं माहित नाही आता, रुपला तर बसतं. एकच चिकटपट्टी लावायची फक्त. तेच की.